अशा प्रकारे गव्हाची खीर कधी ट्राय केली आहे का? तर चला मी सांगते. इथे मी 1 वाटी खपली गहू घेतले आहे. ते 2 तास मी गरम पाण्यात भिजत घातले होते. त्यानंतर 1 वाटी गव्हाला 8 वाटी मी पाणी घातले कुकरमध्ये आणि कुकरमध्ये 8 ते 9 शिट्ट्या देऊन व्यवस्थित शिजवून घेतले. त्यानंतर कढईमध्ये थोडा 3 ते 4 चमचे तूप घेऊन त्यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आणि त्यामध्ये गूळ घालून थोडा वितळून घ्यायचा. आणि इथे सिक्रेट टिप्स म्हणजे पार्लेजीची बिस्किट पैकी 3 ते 4 घेऊन मॅश करायचे व्यवस्थित आणि अ, गूळ वितळल्यानंतर त्यामध्ये शिजलेले गहू घालायचे आणि मॅश केलेले पार्लेजीची बिस्किटे घालायची. त्यामुळे चवीला खीर इतकी भन्नाट होते, भारी होते, खूप छान लागते. नक्की ट्राय करून बघा. आपल्या आवडीनुसार वेलची पूड, सुंठपूड घालायचं आणि ओलं खोबरं जे की खीर शिजत आल्यानंतर टाकायची आणि खीर शिजल्यानंतर त्यामध्येच गार दूध आणि 3-4 चमचे तूप हे ट्राय करा आणि नक्की सांगा मला कशी होते. चला सबस्क्राईब करा. बाय बाय.